असेल तेच या संदर्भात अधिकारवाणीनं बोलू शकतात. माझा तो विषय नाही किंवा माझ्या अधिकारपेक्षेच्या बाहेरचा विषय आहे. सर, समृद्धी महामार्गावर आज बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा एक जीवघेणा खड्डा पडल्याचं पाहायला मिळत आहे. समृद्धीवर गंभीर आकाराची भीती त्यामुळे आता व्यक्त केली जाते. याला एकंदरीत कशा प्रकारे सरकार समृद्धी बदनामीच्या दिशेने जातोय आता? त्या बदनामीच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे. समृद्धी महामार्ग हे आश्चर्य या रस्ते बांधकाम क्षेत्रातला आहे आणि अशा वेळेस जर कुठे खड्डे पडले असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टरना जबाबदार देऊ, खड्डे बुजवू, दुरुस्त करू आणि पुन्हा समृद्धी मार्ग त्या ठिकाणी सुरळीत कसा होईल याची सारी मिळून काळजी घेऊ. पण त्या ठिकाणी ज्यांच्या नजरेतच दृष्टीतच कावीळ झाले त्यांना सगळं त्याच दिशेने दिसतं आणि म्हणून समृद्धी रस्त्याची होत असताना आता त्यांना खड्डे दिसत आहेत आणि त्या आधारे सत्ताधारी पक्षाला त्या ठिकाणी टीका करण्याचं काम राजकीय उद्देशाने त्यांचं सुरू आहे. सर, विशाळ गडावरील अतिक्रमणावरून आता बरंच राजकारण पेटताना दिसतंय. तुझाभाव करू नका, भाजप धार्मिक ध्रुवीकरण करते असं शाहू महाराज बोलत आहेत. नाही, शाहू महाराज हा छत्रपतींचा वारसा सांगणारं व्यक्तिमत्व आहे, परंतु खासदारकीच्या निवडणूक लढवल्यानंतर ते पूर्णतः राजकीय झाले आणि त्याच्यामुळे ते ज्या पक्षातनं लढले त्या पक्षाला किंबहुना त्यांना एका विशिष्ट समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलंय त्याची उतराई करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. आणि त्याच्यामुळे गडकिल्ल्यांचं अतिक्रमण याचं कळत न कळत त्यांच्याकडून समर्थन होते जे महाराष्ट्राला अपेक्षित नाही, जे इतिहासप्रेमींना अपेक्षित नाही. गडकिल्ले हे सुरक्षित राहिले पाहिजे, अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे, सार्वत्रिक सगळ्यांची भूमिका आहे. पण ते बोलतात भिडे गुरुजींचे पण जे वारकरी समर्थक आहेत ते सुद्धा या तोडफोडीमध्ये सामील होते, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाहीये. ते आता पोलीस डिपार्टमेंट बघेल कोणाचे समर्थक काय आहेत. ते बोलले म्हणजे तसंच काही मानायचं कारण नाही. त्यांच्या बोलण्याची तपासणी त्या ठिकाणी गृहविभाग करेल आणि जर त्याच्यात काही तथ्य असेल, काही चुकीचं असेल तर गृहविभाग त्याची योग्य ती दखल घेईल. इम्तियाज जलीलने 19 तारखेला या संपूर्ण प्रकरणामध्ये आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. राज्यभरातला जो मुस्लिम समुदाय आहे त्यांना एकत्रित आणून जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्यावर आपण आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मला वाटतं एक तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरनं ओबीसींच्या संरक्षणाच्या संदर्भात जातीय तेढ गावागावामध्ये निर्माण झाली आणि महाराष्ट्र अशांततेच्या उंबरठ्यावरच उभा आहे. आणि मला वाटतं जलील यांच्यासारख्या नेत्यांनी आणखी आगीत तेल ओतण्याचं काम करू नये. महाराष्ट्रामध्ये जातीय धार्मिक तेढ नसावी, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तशा पद्धतीनं नेत्यांनी वागलं पाहिजे. केवळ आपली राजकीय पोळी धरण्यासाठी धार्मिक किंवा जातीय तेढ वाढेल असं कुणी करू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. काँग्रेसचे 2 गट आज वेगवेगळ्या वेळेला भेटायला गेलेले आहेत आणि वेगवेगळे नेते गेलेले. डीजींना हिंदू नेते वेगळ्या वेळेला जातात. मला वाटतं यावरनं त्यांच्यामध्ये काय एकसंघपणा एजन्सीपणा तो दिसून येतो आणि मुस्लिम मतं यांना फक्त लागतात. मुस्लिम आणि ते एकत्रित जायला नको असतं. त्याच्यामुळे मला वाटतं केवळ 2 गटांचं दिसून आलं, आणखी असे 3-4 गट आहेत हे तुम्हाला दिसत नाही. सर, जातीय वादावरून आता आदित्य ठाकरे सुद्धा टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं की भाजप डिवाइड अँड रूल अशी ब्रिटिश नीती इकडे राज्यामध्ये अवलंबताना दिसत आहे आणि त्याच धर्तीवरती ते जिंकायचा प्रत्येक वेळी प्रयत्न करतात. भारतीय जनता पार्टीला अशी आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रवादी विचारांना प्रेरित होऊन काम करतो, एक विचारधारा घेऊन काम करतं आणि विकासाभिमुख अशा प्रकारची भाजपची भूमिका असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या 2 टर्मच्या कारकिर्दीमध्ये देशाला विकासाकडे नेले. महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे ज्या सरकारमध्ये होत्या सरकारने राज्यात 2.5 वर्ष काय केलं हे महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिले आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षात महाराष्ट्र मुंबई कशा पद्धतीने विकसित होते हे सगळ्यांना दिसतंय. आता त्यांना टीका करण्यापलीकडे त्यांच्या हातामध्ये काही नाहीये आणि त्याच्यामुळे जे काही सकाळी सुचेल ते बेतालपणे निराधार बोलायचं. तशाच पद्धतीनं डिवाइड अँड रूल हा नवीन त्यांचा फंडा दिसतो. मोठं बातमी त्यांनी केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचं अनेक राज्यांच्या निवडणुकाला तोंडावरती आहेत
आणि या निवडणुकांमध्ये भाजपचं भवितव्य लागेल आणि खेळ पलटणार आहे. लवकरच केंद्रात आपलं सरकार येईल असा दावा करताय. दावा करायला काय फार लागत नाही. संजय राऊत रोज दावा करायचे पुढच्या महिन्यात सरकार. माणसाने आशावादी राहिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आदित्य ठाकरे पण माणूस आहेत, त्याच्यामुळे ते आशावादी राहतात. त्यांनी आशावादी राहावं, आशावादी राहायला काय हरकत नाही. पण 5 वर्ष सरकार स्थिर राहणार आहे. उलट पक्षी यापेक्षा भक्कम होईल हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसतं. नारायण राणे यांनी देखील काही ट्विट केलेलं आहे की राजकीय सरोकार राखला पाहिजे. काही राजकीय नेते आहेत ते थोड्याशा याच्यासाठी आपलं प्रतिष्ठा आहे ती पणाला लावतात असून जातीचं राजकारण जास्त होताना मानलं. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या ठिकाणी जाती पातीला धार्मिक त्या ठिकाणी विषयाला कधीच खतपाणी महाराष्ट्रात घातलं गेलं नाही. दुर्दैवानं ती जातीय ते धार्मिक वातावरण रोज उभं राहू पाहत आहे आणि त्या पण नारायण राणे सारख्या एका सिनियर नेत्यांनी असं वक्तव्य केलं ठिकाणी हवा आणि त्याच्यामुळे त्यांची भूमिका त्यांचं म्हणणं उचित आहे. नाशिक मुंबई हायवे चित्र झालेला आहे. NHAIचं जे कार्यालय आहे तिथं जाऊन त्यांच्याकडनं जाब विचारण्याचा प्रयत्न करताना मला वाटतं आता लोकांसमोर दाखवण्यासाठी केवळ नौटंकी करण्याचं काम सुरू आहे. आता काही ठिकाणी पाऊस अपेक्षेपेक्षा तर त्या ठिकाणी स्वाभाविकपणे खड्डे होतात, रस्ते खराब होतात आणि हा निसर्गाचा त्या ठिकाणी जो काही खड्डेच रस्त्याला नव्हते पक्षीच्या गतीनं लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करतोय. तर रोज असे विषय उकरून काढून सरकारच्या प्रति मत जनतेचं कसं खराब करायचं याचा चाललेला आदित्य ठाकरेचा केविलवाना प्रयत्न आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.